मुंबई बॉम्ब ब्लास्टचा निकाल जो आहे तो कोर्टाने दिला। आपल्यासोबत विक्टीम आहेत। दादा, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी अपघातग्रस्त झाला होता त्या ह्याच्यामध्ये ब्लास्टमध्ये। काय भावना आहेत आजचा हा सगळा निकाल समोर आल्यानंतर? कारण 19 वर्षानंतर हा निकाल लागलाय, परंतु आरोपींना तर मुक्त सोडण्यात आलं आहे। एक तो निकाल यायला बराचसा वेळ झाला, आज 19 वर्ष झाली। 2006ला जेव्हा हा आत्मघाती हमला झाला त्यावेळी आम्हाला एवढा मोठा हादसा नव्हता वाटला, पण आज जो मोठा आघात वाटतोय की 2006पेक्षा आजचा जो निर्णय सरकारने दिला आहे तो मोठा म्हणजे आम्हाला दुःख देऊन दिलं तो। आणि आम्हीच विचार करतो की लवकरात लवकर सरकारने ह्याच्यावरती काहीतरी कमिटी नेमली पाहिजे आणि खरे आरोपी कोण असतील तर त्यांना शोधून लवकरात लवकर फाशीची शिक्षा दिली पाहिजे। कोर्टाने असं म्हटलंय की कुठेतरी पुरावे नाहीत म्हणून त्यांना आरोपींना सोडलं जात आहे, दोषमुक्त केलं जात आहे। तर माझ्यामध्ये पोलिसांनी जो तपास केला असेल त्याच्यामध्ये काहीतरी कमी असतील, त्याच्यामुळे हा निर्णय आला असेल समोर। एवढा मुंबईवरती हल्ला आत्मघाती होता, मुंबईकरांच्या जीवावरती हे सगळं बेतलं होतं। 19 वर्षानंतर असा निकाल येतो, एक धक्का बसला तुम्हाला? सकाळी मला जेव्हा कळलं तर मला पहिल्यांदा थोडा वेळ शांत बसलो मी आणि थोडं एक मनामध्ये चीड आली की आमची न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा काय करते। जर एवढा मोठा आत्मघाती हमला करणाऱ्यांना सरकार आज निर्दोष मुक्तता करते तर आज ह्याच्यापुढे कोणीही लोक कधी कुठेही येऊन आत्मघाती हमले करून त्यांना माहिती आहे की आपण सुटणार आहोत। तर म्हणजे लोकांना असं डर नसेल मनामध्ये, ती लोक काही पण बिंदास करू शकतात। आज ह्यांना जर सोडलेत आणि हेच जर खरे आरोपी असतील तर का ह्यांना पुढे परत असे आत्मघाती हमले का करणार? करू पण शकतील ते। जेव्हा तो ब्लास्ट झाला तेव्हा तुम्ही कुठे होतात आणि तो दिवस आठवतोय अजून तुम्हाला? काय नेमकं सांगा। 11 जुलैला जेव्हा जो ब्लास्ट झाला तेव्हा मी विलेपार्ले स्टेशनवरून ट्रेन पकडलेली घरी जायला आणि जोगेश्वरी स्टेशनला ट्रेन आली आणि थांबताच ब्लास्ट झालेला। तर मी बाहेर उडला गेलो, त्याच्यानंतर मी बघितलं सकाळी उठून तर माझा एक हात कट झालेला। तर तो एक मोठा आघात होता, पण हा जो निर्णय दिला तो त्याच्यापेक्षा मोठा आघात आहे माझ्यासाठी। सरकारकडे काय मागणी करताय का? सरकारकडे हीच मागणी आहे की तुम्ही याच्यावरती नवीन कमिटी बसवा आणि काहीतरी आम्हाला योग्य तो निर्णय मिळाला पाहिजे, कारण आम्हाला या निर्णयाशी आम्ही सहमत नाही आहे। साहजिकच आहे, आपण जर पाहिलं तर या ठिकाणी विक्टिमची भावना जी आहे ती हीच आहे की माझा हात तुटला, याचा दुःख जे आहे त्यावेळी जेवढं झालं त्यापेक्षा आता कोर्टाने जो निकाल दिला आहे हे दुःख त्यापेक्षा मोठं आहे असं त्यांनी म्हटलं आहे। कॅमेरा रोहनसोबत विनायक डावरूप, ट्यून इन मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।